महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचा महिला मोर्चा आणि महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्राताई वाघ, आमच्या माधवीताई, विजयाताई रहाटकर, श्वेता शालिनीजी, मुंबईचे अध्यक्ष शीतल गंभीरजी यांनी निर्णय घेतला, मुख्यमंत्री माझी लाडली बहिणा योजनेमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये माननीय देवेंद्र फडणवीसजी यांच्यावर भावासारखं श्रद्धा असणाऱ्या, ज्यांनी भावासारखं या महाराष्ट्राला सहवास दिला, छाया दिली, असे देवेंद्र फडणवीसजी यांना महाराष्ट्रातल्या 25 लाख महिला रक्षाबंधनाची राखी पाठवणार आहेत। प्रत्येक बूथवरनं 50-100 आमच्या बहिणी महिला मोर्चाच्या माध्यमातून 25 लाख राखी रक्षाबंधनाच्या दिवशी देवेंद्रला पाठवतील। 18 तारखेला आमच्या काही बहिणींनी निर्णय घेतला की देवेंद्रजींना मुंबईमध्ये येऊन मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेमध्ये एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्राच्या दृष्टीने ज्या सरकारने घेतला, एकनाथ शिंदे सरकारने, तर या एकनाथ शिंदे सरकारच्या निर्णयांचं, अजितदादा आणि देवेंद्र यांच्या निर्णयाचं अंतःकरणातून स्वागत आमच्या महिला भगिनींनी केलं आणि त्यामुळं रक्षाबंधनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी 17 तारखेला या योजनेचे हप्ते पाठवणार आहे। आणि मग इतका मोठा ऐतिहासिक निर्णय केल्यानंतर आमच्या बहिणींनी निर्णय घेतला, आमच्या महिला मोर्चाच्या सर्व बहिणींनी निर्णय घेतला की रक्षाबंधनाची राखी मुख्यमंत्री नाही पाठवतील, अजितदादा नाही पाठवतील, पण या महाराष्ट्राचे लोकनेते देवेंद्रजी यांना भारतीय जनता पक्षाचे आमचे महिला भगिनी आणि महाराष्ट्रात एकूण 25 लाख महिला भगिनी रक्षाबंधनाची राखी देवेंद्रजींना पाठवतील, असा एक अंतःकरणातून तयार झालेली ही भावना रक्षाबंधनाच्या माध्यमातून व्यक्त करण्याचा निर्णय हा झालेला आहे। मी महिला मोर्चाच्या आमच्या टीमचं, आमच्या चित्राताई वाघ आणि संपूर्ण टीमचं, खास करून विजयाताई रहाटकरजी आज काल होत्या बैठकीला, त्यासुद्धा या टीमचं मी स्वागत करतो की त्यांनी हा मोठा निर्णय घेतला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।